बाल्कनी मध्ये उमा मॅडम पापलेटाना मॅरिनेट करताना मटणाची पेस्ट रेडी झाली बघा. नुसतं वाटण करायचं काम दिलंय. पापलेट मध्येच मेन हात असतात. सनी देवलचा हात आहे आमच्या वाटणामध्ये. रविवारी पण आपला क्लाउड किचन चालू आहे, तुम्ही पण ऑर्डर करू शकता. शेट सांगा कसं लागलं ते. हो भाकरी चिकन सर्व काही आहे. नमस्कार मंडळी, थंबनेल आणि टायटल बघून आलेत ना तुम्ही, तर उद्यापासून आपला क्लाउड किचन सुरू होणार आणि क्लाउड किचन बरेच दिवसांनी सुरू होते. तर भरपूर सारी कामं असतात. भाजी मार्केटला आपण जातो, लिंबू कांदा कोथिंबीर काही साहित्यासाठी आपल्याला वस्तू लागतात ते घेण्यासाठी येतो. बरेच दिवसांनी क्लाउड किचन सुरू होणार आहे. तर भांडी कुठं ठेवलीत, बॉक्स कुठे ठेवलेत, पॅकिंगचा जो मटेरियल आहे तो कुठे ठेवलाय ते सर्व शोधायचं आहे. आज थोडी घाई गडबड आहे म्हणून एक दिवस आधीच आपण ब्लॉगला सुरुवात केली. आलोय मी मार्केटमध्ये. आता कांद्याला बटाट्याला काय भाव आहे आज ते पण आपल्याला समजेल. समीर, कांद्याला काय भाव आहे? कांद्याचा आता 35 चालू आहे. 35 रुपये. आणि टमाटर? टमाट्याचे 40 रुपये चालू आहे. आणि लिंबू कसा दिला? एक लिंबू दिला 20 रुपयाला 6. बस 20 रुपयाला 6. जाम टाईट आहे मार्केट. कांदा टमाटर सर्व घेतलाय बघा आपण. आणि कोथिंबीर कशी आहे जुडी? 20-30 रुपये. 20-30. चला भाजी मार्केट मधनं भाज्या घेऊन आलोय आणि ऑर्डर बघा इकडे 3 ऑर्डर दिसतात. राजू राव गोरेगाव, अरे बापरे, गोरेगाव वरनं आपल्याला ऑर्डर आहे. स्टफ पापलेट फ्राय कोळंबी आणि टुना लोणच्याची. आणि समीर लाड सरांनी आपल्याला 2.5 किलो चिकन आणि 25 भाकरीची ऑर्डर दिली. आणि ऋषी पवार सरांनी मटन ग्रेव्ही, चिकन सुका, जिरा राईस. तर उमा, झाली काय तयारी? सर्व काय घेऊन आलोय मी. हा, आता आपल्याकडे बॉक्स पॅकिंग वाले जे सामान आहेत ते बघायचे आहेत मला. आहेत ना सर्व? सर्व आहे. इकडे बघू शकता तुम्ही, सर्व काही आम्ही नीट प्रॉपर एकदम ठेवलेलं आहे. म्हणजे काही टेन्शन वाली गोष्ट नाही. थाळी पण आहे आपल्याकडे, बॉक्स पण आहे, ब्राऊन कलर पण आहे, कंटेनर पण आहेत आणि बॅग्स पण आहेत. ओके, तर सर्व काही तयारी झालेली आहे. आता उद्या आपल्याला स्टफ पापलेटची ऑर्डर आहे, तर पापलेट आणण्यासाठी आपण मार्केटमध्ये भेटूया. नमस्कार, गुड मॉर्निंग. लक्ष्मी आई आहेत. काय घ्यायला आले? बोंबील? बापरे, ताजे आहे. हे बघा, बोंबील घ्यायला आली सकाळी सकाळी मार्केटमध्ये. आणि ते विनंती ताई, किती घेतले बोंबील? 2 किलो. 2 किलो बोंबील घेतले बघा. ताजे बोंबील आलेत आपल्या दिवाले मार्केटमध्ये. या तुम्ही. आणि एक विनंती ताईला विनंती करूया आपण, एक मच्छी स्वस्त नका देऊ, चांगली मच्छी तर देतच असतो. आम्हाला 1 किलो पापलेट द्या. 1 किलो मध्ये 4 येतील, ते 250 ग्राम वाले. हे बघा, 4 पापलेट काढलीत आपली. 1 किलो मध्ये 4. अन्न एकदम फ्रेश, सुपर. 7 पाटीची पापलेट यायला लागलीत, एकदम सुपर फ्रेश. आणि आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या सकाळीच मार्केटला येऊन मच्छी घेतोय बघा. ताजे मासे देण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, हे काय बोंबील पॅक केलं तिने बघ. भाऊजे हसून त्यांनी मच्छी जास्त देत नाही, 2 टापा. काय गो भाऊजस मच्छी देस? 1 किलो दे. शुक्रवार निमित्त मार्केटमध्ये काय काय मावरा आहे बघा. पिंकीताई मोठा स्टॉल लावून बसली, एकदम सगळा मावरा आहे. चित्राताई तुमच्या स्टॉलवर बसली वाटतं आज पिंकीताई. सुरमई, भारीच मावरा आहे बघा. 20 किलोची सुरमई. डाडा रावस, काल रावस बनवलेला, तो रावस बघून विचारत होते. हे बघा, ताजा रावस मिळेल इथं. अंड्याचा पाला, गाबोलीचा पाला, सुरमई, कोलबी, सोट, बांगडा सर्व मावरा आहे बघा. लवकरात लवकर या तुम्ही, मच्छी यायला सुरुवात झाली. तर ऑर्डर पुरती आपण मासली घेऊन आलोय. जर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर 1 दिवस आधी ऑर्डर करा. आपण लिमिटेड स्टॉकच घेऊन येतो. फक्त प्रॉन्स बिर्याणीचे 1-2 प्लेट एक्स्ट्रा होतात आणि 1-2 मच्छी एक्स्ट्रा होते, बाकी सर्व तसंच. आता काय करते उमा मॅडम? क्लाउड किचन उघडते. क्लाउड किचनच्या भांडी बाहेर काढते. पहिला दिवस आज. भाकरीचा भांडा. थांब. काय आपल्याला आज आपल्याला 2.5 किलो चिकनची ऑर्डर आहे. तर 2.5 किलो. बापरे, बोलते ना तू, बघ सोडला तू सोडलाच नाही, तू पुश केलास. पुश आणि सोड मध्ये फरक आहे. बापरे, तू बघ तिकडे आहे सर्व मोठा. ठेवताना विचार नाही केला हिनी, रच केल्या. आता क्लाउड किचनच्या टायमाला बघा, भांडी काढताना काय परिस्थिती झाली. मला चढायला लागेल वरती. मी चढते, पण काय काढायचं नक्की सांग. मोठा टोप. 2.5 kg चिकन, 1/2 किलो मटन, 1/2 किलो सुक्का, बिर्याणी हे पण काढ, कुकर पण काढ.
सर्व काढ काढ काढ. चहाचा भांडा नको काढू. चहाचं भांडं नाही काढत. चहा पियाला कोण नाही येणार तुझ्याकडे. थांब, ये तू खाली उतर. मी इकडे जरते थांब. नाही तू तर थांब. हे जे राईस ठेवलंय तो तिकडे बाजूला कर. हा, खर्चामध्ये खर्च वाढवशील. किचन बनवण्याला भरपूर सारे पैसे गेलेत. तू पडलीस तर आणखी. हा, हे बिर्याणीसाठी. हे पण बिर्याणीसाठी. बस झालं एकच. दोन दोन कशाला काढते. खालचा काढते मेंटल. आज नवीन नाव भेटलंय मला, मेंटल. हा बरोबर आहे. 2.5 किलो चिकन साठी. आणि ही मोठी काढू एक. आता मला मेंटलची पदवी दिलीस, आता मी काय बोलू. सांग ना. तू थोडं आता डोकं लावून काढ. हे काय भाकरे पण बुजणार आहे. नाही हे वरती तिला लागते ना झाकण. हे पण घे. लागलं तर मग परत नाही चढायला होणार. मग परत ठेवू आपण. हे जागा त्याच्यासाठी. ओके. मी नसले तरी तिथेच ठेवायचं. नाही, आता जे नाही भांडी लागत त्यांना आतमध्ये कर. म्हणजे ही कशी आपल्याला परत रस्ता येतील ना सुकल्यावर. एक आपला कोळंबी सुक्यासाठी. सुक्का विकासाठी आहे सगळं छोटा छोटा. हा, तो काढ एक. कोळंबी सुक्का घेऊन आलोय मी. बस जेवायला येणार आहे कोण. आली डायरेक्ट. या जेवायला सर्वजण. चला बस मग. हा, आणि भस्म. मच्छी धुवायला तिकडे आहे पण तिकडे कोण जाणार. मी काढतो. ये. ती योगाला नाही जात, घरीच एक्सरसाइज करत असते म्हणून फ्लेक्सिबल नाही एवढी. बाबा बाबा, बसायला 1 तास. क्या एक्सरसाइज करेगा. तू वरती जा, तुझं पोट पण घेऊन जाई. बघ घाम किती निघालाय. तर बघा मंडळी, आधीपासून दाखवत होतो तो फॅन पण आलाय बघा नवीन. फायनली. आणि बाल्कनीचा लाईट पण आलाय. सर्व काही झालंय. किचनचं काम आणि आपला किचन ही सुरू झालाय. आपली चिमकेस या वेलकम. भरपूर वर्षानंतर स्वागत आहे तुमचा. किचन मध्ये आपल्या स्वागत आहे. नवीन किचन बेस काय नाही आवडलंय तिला किचन. बघ आवडलं ना. हा, हे बघा मसाला मस्त. मसाला स्टोर करून ठेवलाय. मसाल्याला एक जागाच ठेवल्या मी स्पेशल. पॅक नाही केला, नाही तर पाणी होईल ना, म्हणून उघडा ठेवला. हा थोडा पावसाळ्यात. कूक आली आता आमची. पक्क्याच ऑर्डर या. अश्विनीचे नाव घेतलं की एक्स्ट्रा 4 ऑर्डर जास्त आलं. आधी विचारलं कोण येणार आहे, बोला अश्विनी. मग ऑर्डरवर ऑर्डर. मग मी बनवते तर बोललं तर एक पण नव्हता. पहिली जज होती ऑर्डरवर ऑर्डर. आधी तू थोडा बस, नाश्ता विश्ता कर आणि कर जे. आली सुरुवात. काय बनतंय अश्विनी. मटन बनतंय बघा इकडे. हा प्लॅटफॉर्म आपण सर्व कापण्यासाठी बनवला होता. तिथे उमा मॅडमला रोल दिलाय बघा. काय बनवतस तू. मी वाटण करते. वाटण करते बघा. आणि कांदा वगैरे पण भाजून घेतलाय. सर्व काही कापाला बिपाला मस्त. अश्विनी आता बरं आहे नाही सगळा. किचन मध्येच, नाही तर हॉलमध्ये बसायची मांड्या घालून आणि पसारा करायची. आता उभ्यानी फटाफट काम करते. हा कर तू कर. मटणाची पेस्ट रेडी झाली बघा. किती कलर आहे. 4 रंग. अद्रक, लसूण, टोमॅटो सगळं आहे त्याच्यात. हे बघा भाजलेला सर्व. एकदम घरगुती ऑथेंटिक चव मिळते तुम्हाला. काय आणायचं आहे. चुला कुठं लावशील. चिमणी उडून जाईल आपली. चुला लावलंस तर. हे बघा मटणाची पेस्ट बघा एकदम भारी. चिकन 2.5 किलो चिकनची ऑर्डर. त्याचा चिकन बनताना दिसतंय. गॅस बरी आहे नाही. हा, क्लाउड किचनला 3 वस्तू. पहिली आपल्या किचनमध्ये गरमावाची. आता गरमावतंय नाही. व्हेंटिलेशनच कमी होतं ना. हा, पहिले कावले यायचे, आता चिमणी आहे बघा. सर्व खेचून देते आपलं. हिला नुसतं वाटण करायचं काम दिलंय. काय स्टफ पापलेट. स्टफ पापलेट मध्येच मेन हात असतात. हा, सनी देवलचा हात आहे आमच्या वाटणामध्ये. तगडे व्हायचं असेल तर करा नक्की ऑर्डर. स्टफ पापलेट. बरेच जण विचारत होती लडाखच्या ट्रिपवर अश्विनीच्या हातचं जेवण मिळेल काय आम्हाला जेवायला. हा, तर आपण नक्कीच एक ट्रिप काढूया जिथे आपण अश्विनीला पण घेऊन जाऊया आणि जेवणासाठी खास ट्रिप काढूया. येशील नाही. आत्ताच सांग व्हिडिओमध्ये. होतं हो, नाही तर नाही. जवळची ट्रिप काढू आपण. हा, आवडेल ना उमा. हा, अष्टविनायकला वेज खावं लागेल. नक्कीच आपण जवळची ट्रिप काढूया आणि सर्वांना खास जेवणासाठी घेऊन जाऊया आपण 3-4 दिवसाची. हा, नुसता चिकन, मटन आणि मासली. अश्विनीची वाट. कर बस जेवण. ट्रिप जवळचीच करायची. एक दिवस चिकन, एक दिवस मटन, एक दिवस
मावऱ्या 2 दिवस लवकर खावायचा मगशी चिकन मटन. आता स्टफ पापलेटची तयारी. अश्विनी जाऊन जाऊन बाल्कनी मध्ये डायरेक्ट आता कितीतरी मोठा किचन बनव, जागा कमीच पडते बघा मंडळी. काय बोलायचं, आपण अजून एक किचन बनवूया आता हॉल मध्ये. जागा कमी नाही पडत, जागा युटिलाइज होते. हो युटिलाइज होते. स्टफ पापलेटची ऑर्डर आपल्याला गोरेगाव मधून आहे. एकदम खास बनवलंय मी, काजूवाली. दिवाला गावचा पापलेट गोरेगाव मध्ये. येस फ्रेश एकदम है ना. पापलेट कापून झाली. शिजला काय चिकन? हा शिजला नाही अजून. नाही शिजला नाही. 2.5 किलो चिकन. तर आता रविवारी पण आपला क्लाउड किचन चालू आहे. तुम्ही पण ऑर्डर करू शकता. मोठ्या मोठ्या ऑर्डर आपण घेतो. हे बघा 2.5 किलो चिकन. आणि एकदम बाल्कनीमध्ये उमा मॅडम पापलेट ना मॅरिनेट करताना एक वेगळाच फील आहे ना. हा खुल्ला 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 एकदम मस्त. आणि पहिलं कसं एकत्रच की छोट्याशा किचन मध्ये आपण मारामारी. सर्व करायचो. पण आता बघा व्ह्यू एन्जॉय करत. कोणता व्ह्यू आहे तुला? काय कोण येते कोण जाते, कोणची मारामारी होते ते सर्व बघायचा. आपली मारामारी होते तेव्हा खालनं बघतात आणि वरनं झाली का आम्ही बघतोय बघा. आम्ही बघतो. काय अश्विनी असा व्ह्यू कुठे भेटला तुला? पापलेट फ्राय. आलोय 2 किलो 2.5 किलो चिकन घेऊन. समीर शेठ सांगा कसं लागलं ते? हा, भाकरी चिकन सर्व काही आहे. 3 वाजलेत आणि झाल्या ना उमा ऑर्डर सर्व? येस आता उरणची ऑर्डर मॅडमला देते. आता उरणच्या जे काही आपल्या ऑर्डर आहेत, मिक्स पिकल आणि आपला जो कुटलेला मसाला आहे ते ऑर्डर केल्यात. त्याच देताना आणि चांगले रिव्ह्यू आलेत. हा आपले विठ्ठल सरांना आपली प्रॉन्स बिर्याणी आणि पापलेट खूप आवडलाय उमा. हा आणि जे ऋषी सर होते त्यांना पण जेवण आवडलंय, मटन आणि चिकन सुक्का. थँक्यू. वाटणसाठी मला थँक्यू. बाकी सर्व वाटणसाठी ना, मटनसाठी मी ऐकलं. मी नाही बनवत, मला बनवायला येत. हा पण हात हाय ओमाचा त्याच्यामध्ये, सपोर्टिंग रोल छान आहे. सनी देओल. हा अजून आपला 2.5 किलोची येणं यायली रिव्ह्यू, ती आल्यावरती ती पण शेअर करूया. पण तुम्ही मसाला आणि आपला लोणचा पण मागवू शकता. उरणकरांनी मागवलाय तोच आता चाललाय. प्रॉन्स पिकल पण आहे. चला तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सर्व काही आपल्याला मसाल्यांच्या, प्रॉन्स पिकलच्या आणि बाकी ऑर्डर होत्या त्या आपण पॅक करून आता पिशवीमध्ये घेतल्यात. आणि आपल्या ज्या लांबून लांबून ऑर्डर होत्या, भांडूपवरनं होती, गोरेगाववरनं होती, पनवेलवरनं होती, नेरूलवरनं होती, त्या सर्व पोचलेल्या आहेत. आणि 2 आपल्या लोकल पण होत्या, त्या पण सर्व छान छान रिव्ह्यू आलेले आहेत. आणि आता भांडूपवरनं एक रिव्ह्यू आलेला आहे हेमांगी मॅडम यांचा. खूप दिवसापासून आपल्या क्लाउड किचनचा वेट करत होती आणि तो आता वेट संपलेला आहे. बघा काय लिहिलं आहे त्यांनी. प्रॉन्स बिर्याणी वॉज यमी आणि प्रॉन्स वेअर बिग, स्टफ पापलेट वॉज द सुपर यमी. तर तुम्हालाही ऑर्डर करायची इच्छा असेल तर रविवारी आपला क्लाउड किचन सुरू आहे. तर लवकरात लवकर ऑर्डर करा. सेम डेला आपण ऑर्डर घेत नाही. जर बाय चान्स मच्छी असली तर आपण ऑर्डर घेतो. पण जर तुम्हाला ऑर्डर करायची इच्छा असेल तर 1 दिवस आधी ऑर्डर करा. संडेच्या दिवशी आपण जाणार, मासली घेऊन येणार आणि तुमच्या घरपर्यंत पोचणार. म्हणजे शक्यतो ताजी मासली देण्याचा प्रयत्न करतो. तर आज होता पहिला दिवस आपल्या नवीन क्लाउड किचनमध्ये. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि जे तुमचे मित्र आहेत ज्यांना ताजे मासे खाण्याची शौकीन आहेत किंवा आपला घरगुती चिकन मटन खायची आवड आहे, त्यांच्यासोबत हा नक्की व्हिडिओ शेअर करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला.